brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आमच्या देशाचे आमचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे आमचे इन्फ्रामॅन, आमच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीताताई अजितदादा पवार साहेब आणि त्याचबरोबर आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी आणि मंचावर बसलेले सगळे उपस्थित, या सगळ्यांच्या आणि माझ्या समोर बसलेल्या माझे सगळे सहकारी, महायुतीचे आमचे सगळे नगरसेवक यांच्या वतीने मी आज फॉर्म भरलेला आहे आणि मला नक्की खात्री आहे की 11 तारखेला चांगल्या मोठ्या संख्येने हा विजय निश्चित आहे. तुमच्या सोबत महाविकास आघाडी महायुतीचे अनेक नेते असणार आहेत, विजन काय असणार आहे? यापूर्वी सुद्धा अनेक महापौर झालेले आहेत, पण त्या शिवसेनेच्या होत्या. अनेक आरोप सुद्धा या दरम्यान झाल्याचं पाहायला मिळालं. एक जवळपास अमितजींनी सांगितलं 44 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी विराजमान होणार आहे. 100% लोकांनी पूर्ण विरोध करून, जसं अमितजींनी सांगितलं 3ही पक्ष एकत्र आले होते, तरी सुद्धा एक 50च्या वरही त्यांचे नगरसेवक जिंकून नाही आले. हाच कौल मुंबईकरांनी दाखवून दिलेला आहे आणि हा संपूर्ण कौल आम्हाला दिलेला आहे, महायुतीला दिलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे प्रत्येक नगरसेवक काम करत होते, मेहनत करत होते. कोविड काळामध्ये जर कोण दिसत होतं तर फक्त भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, महायुतीचे नगरसेवक दिसत होते. म्हणूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने महायुतीचे नगरसेवक आलेले आहेत आणि 100% जो 25 वर्षाचा यांचा भ्रष्टाचाराचा जो कारभार होता तो आम्ही संपूर्ण या ठिकाणी उखाडून काढणार. किशोरी पेडणेकर यांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रमुख विरोधक म्हणून तुम्हाला सभागृहात पाहायला मिळू शकतात. अजून अर्ज भरला नाहीये, त्याच्या आधी तुम्हाला नाही, मी त्यांचे आभार मानते. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. आपलं जे सभागृह असतं ते फार पारंपरिक आणि त्याची गरिमा आहे. त्या सभागृहामध्ये आम्ही सगळे नगरसेवक त्या ठिकाणी मुंबईचे ट्रस्टी म्हणून बसतो. मुंबईच्या हिताचा, सुरक्षिततेचा सगळा विचार त्या ठिकाणी केला जातो. माझी अशी इच्छा आहे की सभागृह चालत असताना पक्ष विरोध मुंबईकरांच्या सेवेसाठी आणि त्यांची पूर्ण सेवा करण्यासाठी सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलं पाहिजे. शिवसेनेच्या रणरागिणी समोर असणारे, अर्थात महिला राज असणारे महापालिकेवर, त्याच्यामुळे दोन्ही बाजूंच्या रणरागिणी भिडणार. तुम्ही तुमची रणनीती कशी तयार करणार आहे? शिवसेनेच्या रणरागिणी शिवसेनेच्या रणरागिणी आमच्या बरोबर आहे. तर बरंच झालं तुमच्या शिवसेना युती आहे ना भाजप. शिवसेनेच्या सगळ्या रणरागिणी आणि आमच्या भाजपच्या सगळ्या रणरागिणी आम्ही एकत्रच सभागृहामध्ये चांगला सभागृह चालवणार. मुंबईच्या हिताचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी घेणार. ताई, पहिला मान जो आहे तो महिला महापौर म्हणून तुम्हाला मिळालेला आहे भाजपच्या. काय भावना आहेत मनात? असं होतं का तुमच्या की मी महापौर बनेन? हा मातृशक्तीला विजय मिळालेला आहे. या ठिकाणी आलेल्या माझ्या सगळ्याच नगरसेविका जिंकून आलेल्या, मी मगाशीही सांगितल्या, सगळ्याच रणरागिणी आहेत, रणांगण जिंकून या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यामुळे मातृशक्तीचा हा विजय आहे. रिझर्वेशन जे आहे ते सर्वसाधारण महिला झालेले आहे, त्यामुळे अर्थात त्या ठिकाणी महिलाच महापौर बसणार होती. आणि तुम्ही सांगितलं की पहिल्यापासून असं भारतीय जनता पक्ष हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे. त्या ठिकाणी पहिलंच कोणी काही सांगितलं जात नाही. पक्षाचे वरिष्ठ जे निर्णय घेतात त्याच वेळी आम्हाला तो निर्णय कळतो. नाले सफाई असते, मिठी नदी साफ असते आणि कचरा साफ केला जातो, या संदर्भात पारदर्शकता येईल. हा 25 वर्षाचा सगळा कचरा आहे, हाच सगळा काढण्याचं काम करण्यासाठी आम्ही सगळेजण तिथे जाणार आहोत आणि सभागृहामध्ये हा सगळा आम्ही कचरा काढून फेकून देणार आहोत. मुंबई महापालिकेतील रुग्णालयाची दैनीय अवस्था आहे, औषधाची तुटवडा आहे, ह्या सगळ्याच विषयावरती. कारण कसं आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळे जे माझे सहकारी आहेत त्या सगळ्यांचे सजेशन्स येणार, ठरावाच्या सूचना येणार, त्या पद्धतीने सगळे विषय हाताळले जाणार. पण प्रश्नच नाही, मुंबईमध्ये एक वेगळा बदल तुम्हाला आता ह्यावेळी दिसणार.